तब्बल 9 महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 3:30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. नासाचे हे दोन्ही अंतराळवीर 5 जून 2024 रोजी 1 आठवड्यासाठी अंतराळात गेले होते. पण अंतराळयानातील तांत्रिक अडचणीमुळे सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर अंतराळात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे गेले 9 महिने अडकले होते. नासा आणि स्पेस एक्स यांच्या तंत्रज्ञानाची बैठक होऊन स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार रविवारी हे कॅप्सूल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले होते. फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेऊन परतीचा प्रवास काल 18 मार्च रोजी 1 दिवस आधीच सुरू करण्यात आला. अखेर 17 तासाच्या प्रवासानंतर गल्फ ऑफ मेक्सिको येथील फ्लोरिडातील तल्लाहासीच्या किनाऱ्याजवळ भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता हे कॅप्सूल सुरक्षितपणे उतरले गेले. यातील निक हेग, सुनीता विल्यम्स, बूच विल्मर आणि अलेक्झांडर गुर्बोनोव्ह हे 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले असल्याची माहिती नासाने दिली आहे. VPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र.